तुम्ही जर MPSC करत असाल किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जर तयारी करत असाल तर आपल्यापुढे एक समस्या असते की कोणती पुस्तकं वाचायची, कोणत्या म्हणजे आपलं जर कोणता जर क्लास लावला असेल त्यांच्या नोट्स असतात, त्यांच्या PDF असतात, त्यांची पुस्तकं अलग असतात. तसेच आपल्याला बेसिक आपल्या स्टेट बोर्ड ची पुस्तकं आहेत ती कव्हर करणे गरजेचं आहे. म्हणजे 5वी ते 12वी बेसिक आपले जी पुस्तकं आहेत ती कव्हर असणे गरजेचं आहे. तसे NCERTची बुक आहेत ते वाचणे कंपल्सरी आपल्याला. मग इतक्या साऱ्या गोष्टी जर वाचून त्याची रिव्हिजन होत नाही किंवा आपल्याला त्याची एक नोट्स काढता येत नाहीत आणि नोट्स काढल्या तर आपल्याला परीक्षेला जाताना सुद्धा त्याची रिव्हिजन करणे गरजेचं आहे. तसे MCQ राहून जातात, म्हणजे परीक्षेला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते काढायचे राहतात. मग असं कुठेतरी आपलं जे गणित आहे ते बिघडतं. मग बऱ्याच वेळा विद्यार्थी फक्त वाचत राहतात पण त्यातून MCQ प्रॅक्टिस होत नाही, रिव्हिजन नोट्स तयार होत नाहीत आणि एक्झाम जवळ आल्यानंतर आपल्याला टेन्शन येतं. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी एक AI टूल तुम्हाला सांगणार आहे. तो AI टूल आहे तो जबरदस्त असा टूल आहे. तुम्ही जर हा AI टूलवरती गेलात आणि त्यातून जर तुम्हाला जर काही जर तुमच्या ज्या क्वेश्चन असतील किंवा जर कोणतीही तुमची PDF असेल जर त्याला तुम्ही जर दिलीत आणि तुम्हाला जे पाहिजे म्हणजे तुम्ही मराठीमध्ये तुम्ही त्याला प्रॉम्प्ट देऊ शकता की तुम्हाला MCQ पाहिजे किंवा शॉर्ट नोट्स पाहिजेत किंवा ज्या काही टॉपिकमध्ये जे काही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो AI टूल आपल्यासाठी एका मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला नोट्स तो तयार करून देतो. तसं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल सिस्टम दाखवणार आहे, एक प्रॅक्टिकल असा AI टूल दाखवणार आहे. आता सर्वांकडे आपल्याकडे मोबाईल तर असतात. मोबाईलवरून तुम्ही हा जो AI टूल आहे, जो नोटबुक LM नावाचा जो टूल आहे तो तुम्ही इझिली वापरू शकता. तो पूर्णपणे फ्री असा टूल आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्याला तो करून देतो. मी त्याला एक PDF दिलेली होती, 100 पानांची ती PDF आहे. त्या PDF वरून मी कंप्लीट स्टडी नोट काढलेले आहेत, MCQ क्वेश्चन तयार केलेले आहेत, तसेच क्विक रिव्हिजन शीट केलेली आहे, माइंड मॅप्स केलेले आहेत. तसेच त्या व्हिडिओच्या त्या माहितीच्या आधारे आपण एक व्हिडिओ जनरेट करून घेतलेला आहे. व्हिडिओसुद्धा जबरदस्त आहे. माइंड मॅप्स केलेले आहेत, तसे इन्फोग्राफिक्स आपण बनवून घेतलेले आहेत. तसंच यूट्यूब एज्युकेशनल जर कॉन्टेंट जर पाहिजे असेल तो सुद्धा आपल्याला काढता येतो. क्विज बेस्ड लर्निंग सिस्टम सुद्धा आपल्याला करता येते. या नोटबुक LM प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर तुमचं बुक असेल किंवा कोणतीही जर PDF असेल जर तुम्ही अपलोड केली आणि त्या रिलेटेड तुम्ही जर त्याला विचारलं त्यातून नोट्स मला काढून दे किंवा काही रिव्हिजन बेस क्वेश्चन आहे ते दे किंवा MCQ स्टाईल मला प्रश्न दे, ते सर्व आपल्यासाठी तो तयार करून देतो आणि असं व्हॅल्युएबल असं कॉन्टेंट आपल्याला तो तयार करून देतो. आपण ह्या पॉवरफुल AI टूलबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या टूलचं नाव आहे नोटबुक LM. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे की PDF वापरून कंप्लीट स्टडी मटेरियल तुम्ही तयार करू शकता. जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जर तयारी करत असाल किंवा एज्युकेशनल कॉन्टेंट जर तयार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओचा पूर्णपणे फायदा भेटणार आहे. हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि तुम्ही जर आमच्या डिजिटल स्मार्टनेस या जर यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला सुरुवातीला गुगल क्रोम वरती जायचं आहे, नोटबुक LM असं तुम्हाला सर्च करायचं आहे. ही अशी एक फर्स्ट वेबसाईट दिसेल आपल्याला, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर फर्स्ट टाइम जात असेल तुमच्या जीमेल ID ने लॉग इन करून जा. इथे ट्राय नोटबुक LM असं आपल्याला हा बटन दिसत आहे, त्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईट आपल्याला इथे दिसत आहे, त्याचा इंटरफेस दिसत आहे नोटबुक LMचा. तुम्ही पाहू शकता इथे. एक जर तुम्ही फर्स्ट टाइम जर केला असाल तर तुम्हाला हे काही प्रोजेक्ट दिसणार नाही. मी प्रोजेक्ट जनरेट केलेले होते. तर ठीक आहे, क्रिएट न्यू नोटबुक वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बाजूला स्टुडिओ असा ऑप्शन दिसतोय, तिथून आपण पॉडकास्ट तसेच व्हिडिओ असतील, माइंड मॅप असतील, रिपोर्ट असतील, फ्लॅश कार्ड असतील, क्विज असतील, इन्फोग्राफिक असतील, स्लाइड डेक्स असेल, डेटा टेबल असेल आपण जनरेट करू शकतो. जर तुम्हाला इथे जर अपलोड फाईल जर करायची असेल तर अपलोड फाईल करू शकता तुम्ही इथून. आणि इथे तुम्हाला जर वेबसाईटच्या लिंक जर द्यायचे असेल, जर काही रिसर्च करायचं असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट रिसर्च करू शकता. फास्ट रिसर्च होतं इथून. तर ठीक आहे, तर मी इथे एक बुक आहे ते मी डाउनलोड केलेलं आहे. तर मी अपलोड फाईल वरती मी इथे क्लिक करते. इथे मी हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र हा जो बुक आहे तो मी इथे डाउनलोड केलेला आहे. तुम्ही इथे हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र क्लास 12 हा 100 पानांचं पुस्तक आहे ते तुम्ही डायरेक्ट मी इथे अपलोड केलेलं आहे.
आणि त्याच्यावरून आता आपल्याला जे काही माइंड मॅप्स असतील, काही व्हिडिओज असतील, काही नोट्स असतील, काही इम्पॉर्टंट हे असतील ते आपण प्रॉम्प्टच्या रूपामध्ये आपण पाहणार आहोत. आणि जी सर्व माहिती आहे जो हा पूर्णपणे 12वीचं जे पुस्तक आहे त्याचं पूर्ण आपण समरी, पूर्ण ज्या काही नोट्स असतील ते एकदाच करून घेणार आहोत. ठीक आहे. तर इथे प्रॉम्प्ट द्यायला आपल्याला इथे जागा आहे. तुम्ही स्टार्ट टायपिंग करू शकता इथून. तर आता इथे आपण प्रॉम्प्ट देऊया. मी ते प्रॉम्प्ट दिलेला आहे. समराइज दिस हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र डॉक्युमेंट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन. त्याला मी पॉइंट कव्हर करायला सांगत आहे. एक्स्ट्रॅक्ट ओनली मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट, जे पॉइंट असतील, इव्हेंट्स असतील ते आपल्याला करून दे. मेन्शन इम्पॉर्टंट डे, प्लेसेस अँड पर्सनॅलिटीज. तसेच राईट द आन्सर इन मराठीमध्ये आपल्याला जी काही तू जी माहिती असेल ती मराठीमध्ये दे. लिमिट द समरी टू 20 की पॉइंट्स असं आपल्याला आपण इथे जो प्रॉम्प्ट आहे तो दिलेला आहे. तुम्ही मराठीमधून सुद्धा प्रॉम्प्ट देऊ शकता जर तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्राचा इतिहास या दस्तऐवजाचा थोडक्यात सारांश खालीलप्रमाणे आहे. 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा कालिकत कोझीकडे येथे पोहोचला. त्यामुळे भारतात युरोपीय वसाहतवादाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी युरोपियन व्यापाऱ्यांचे छुपे हेतू ओळखून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी आरमारी दलाची उभारणी केली आणि परकीय घुसखोरीचा प्रकार विरोध केला. 1661 मध्ये ब्रिटनचा राजा दुसरा चार्ल्स यांनी पोर्तुगीजांकडून मुंबई बेट आंदण म्हणजे हुंडा म्हणून मिळवले, जे पुढे ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देण्यात आले. तरी तो पॉइंट आपल्याला देत आहे. 1739 मध्ये थोरला बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला, जी परकीय सत्ताविरोधाची एक मोठी लष्करी विजयगाथा होती. 1818 मध्ये तिसरा इंग्रज मराठा युद्धानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. उमाजी नाईक यांनी 1824च्या सुमारास ब्रिटिशांच्या अन्यायी राजवटीविरुद्ध महाराष्ट्रात सशस्त्र उठाव करून क्रांतीची मशाल पेटवली. 1828 मध्ये राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना करून सतीप्रथा बंदी, बालविवाह विरोध आणि आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला. 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना करून बहुजन समाजाच्या हक्कासाठी आणि शिक्षणासाठी मोठे कार्य केले. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात महाराष्ट्रातील नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढाईचे नेतृत्व केले. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले, ज्याचे अध्यक्ष योगेशचंद्र बॅनर्जी होते. लोकमान्य टिळकांनी केसरी पत्राद्वारे प्रखर राष्ट्रवाद मांडला आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा देऊन जनजागृती केली. 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिकमध्ये अभिनव भारती क्रांतिकारी संघटना स्थापन करून सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. 1942च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यात प्रति सरकार स्थापन करून ब्रिटिश शासन यंत्रणा उलथून लावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेवर आधारित समाज रचनेसाठी लढा दिला आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून महत्वपूर्ण योगदान दिले. कोल्हापूर संस्थानाचे राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाचे धोरण आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करून सामाजिक न्यायाचा पाया घातला. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्सद्दीपणे जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद यासारखी संस्थाने स्थापन करून भारतात विलीन करण्याचे एकत्रीकरण केले. आपण त्याला 20 पॉइंट कव्हर कर, त्याने 20 पॉइंट आहे ते कव्हर केलेले आहे. जर तुम्हाला ही जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि तिथून ही जी PDF आहे ती डाउनलोड करू शकता फ्रीमध्ये. आता आपण एक दुसरा प्रॉम्प्ट देऊया. किंवा जर आपण ह्याचा जर पॉडकास्ट आपण तयार करू शकतो का व्हिडिओ बनवायचे तर ठीक आहे, आपण इथे व्हिडिओ बनवता येतो का ते आपण पाहूया. आता आपण इथे व्हिडिओ आपण बनवत आहोत. मग जर व्हिडिओच्या रूपामध्ये जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही जी फाईल जे डिस्कशन केलेले आहे जे 20 पॉइंट ते व्हिडिओच्या रूपामध्ये पाहू शकता. किंवा जर तुम्हाला ऐकायचं असेल तर पॉडकास्टच्या रूपामध्ये ऐकू शकता. जर तुम्हाला जर माइंड मॅप जर पाहिजे असेल तर माइंड मॅप आपण जनरेट करूया. इथं माइंड मॅप आणि आपला जो व्हिडिओ आहे
ते मी क्लिक केलेलं आहे तिथे. आता माइंड मॅप आणि आपला जो व्हिडिओ आहे तो जनरेट होत आहे. तसे अजून खूप इम्पॉर्टंट असे जे पॉइंट आहेत ते आपण इथे देणार आहोत. हा व्हिडिओ असा प्रॅक्टिकली आणि खूप असं जबरदस्त होणार आहे. इथे आपला जो माइंड मॅप आहे तो जनरेट झालेला आहे, आपण पाहू शकतो. इतिहास इयत्ता 12वी महाराष्ट्र. युरोपातील प्रबोधन, जे ठराविक जे मेन पॉइंट आहेत ते त्यांनी इथे कव्हर करून दिले. धर्मयुद्ध, क्रुसेडर्स, वैज्ञानिक शोध व दुर्बीण, कला आणि मानवतावाद, भौगोलिक शोध आणि कोलंबस, वास्को द गामा, युरोपीय वसाहतवाद, औद्योगिक क्रांती, आर्थिक राष्ट्रवाद, अमेरिका व आफ्रिकेतील वसाहती, आशियातील विस्तार, भारत आणि वसाहतवाद, पोर्तुगीज करथाज पद्धत, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, डच व फ्रेंच वखारी, वसाहतवाद आणि मराठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण, आरमार व जलदुर्ग उभारणी, मराठे इंग्रज संघर्ष, पानिपतचे तिसरे युद्ध, सामाजिक व धार्मिक सुधारणा. इथे राजा राममोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता संघर्ष, शाहू महाराज व सयाजी गायकवाड. स्वातंत्र्य लढा, 1857 चे स्वातंत्र्य युद्ध, भारतीय राष्ट्रीय सभा, मवाळ व जहाल गट, सशस्त्र क्रांती, सावरकर, भगतसिंग, गांधीयुग, असकार व सविनय कायदेभंग. हा जो व्हिडिओ आहे तो जनरेट होत आहे. तोपर्यंत जर आणखी जर आपल्याला जर काही देता येतोय का प्रॉम्प्ट ते आता पाहूया, कारण पूर्ण जो आपल्याला 12वीचा इतिहास आहे तो एकदम सोपा करून पाहिजे. जर तुम्हाला माहिती आहे 20 पॉईंटचे महत्वाचे होते ते त्यांनी आपल्याला दिलेले आहे त्या पुस्तकातून. जर तुम्हाला जर नोट सेव्ह करायचे असेल तर तुम्ही करू शकता. Create a chronological timeline from this document. Instruction: list major historical event in order. Mention the year and events. Write in simple Marathi. वेळ रेषा तयार करा. प्रमुख ऐतिहासिक घटनांची यादी क्रमाने करा. वर्ष आणि घटना सांगा. सोप्या मराठीमध्ये लिहा असा हा प्रॉम्प्ट आहे. मी एरो बटनवरती क्लिक करते. दिलेल्या दस्तऐवजाच्या आधारे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील महत्वाच्या घटनांची कालक्रमानुसार मांडणी खालीलप्रमाणे आहे. प्रमुख ऐतिहासिक घटनाक्रम त्यांनी दिलेले टाइमलाईन. 1498 पोर्तुगीज खलासी वास्को द गामा यांचे कालिकत कोझीकडे आगमन झाले. 1600 मध्ये 31 डिसेंबर रोजी ब्रिटनमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1661 पोर्तुगालने मुंबई बेट ब्रिटनचा राजा दुसरा चार्ज याला आंदन म्हणून दिले. 1674 12 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यात व्यापाराचा तह झाला. 1739 थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला जिंकला. 1761 14 जानेवारी रोजी मराठ्यांनी अहमदशहा अब्दाली यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध झाले. 1818 इंग्रज मराठा युद्धानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. 1824 उमाजी नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्डे येथे सरकारी तिजोरीवर छापा टाकून ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. 1828 मध्ये राजा राममोहन राय यांनी ब्राह्मण समाज स्थापन केला. 1857 मध्ये भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा सुरू झाला. मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीत उठाव केला. 1873 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1885 मध्ये 28 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये भारतीय राष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिकमध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. 1919 13 एप्रिल रोजी अमृतसर येथे भीषण जालियनवाला बाग हत्याकांड घडले. 1930 मध्ये 12 मार्च रोजी महात्मा गांधींनी दांडी यात्रा सविनय कायदेभंग सुरू केला. 1942 मध्ये छोड भारत आंदोलन सुरू झाले व क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यात पत्री सरकार स्थापन केले. 1947 मध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळाले. 1948 मध्ये 17 सप्टेंबर रोजी ऑपरेशन पोलो यशस्वी होऊन हैदराबाद संस्थानात विलीन झाले. 1961 मध्ये 19 डिसेंबर रोजी ऑपरेशन विजयद्वारे गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. 2005 मध्ये 12 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात माहितीचा अधिकार RTI कायदा लागू झाला.
ठीक आहे. ही सुद्धा माहिती म्हणजे आपल्या जे कालक्रमानुसार दिलेली आहे. मी एक त्याला प्रॉम्प्ट दिलाय, क्रिएट 20 MPSC लेवल MCQ क्वेश्चन फ्रॉम दिस डॉक्युमेंट. रूल्स त्याला सांगितलेले आहे. Each question should have 4 options. Mention the correct answer. Give the short explanation and write in मराठी असं आपण त्याला दिलेलं. आपण MCQ सुद्धा आपण जनरेट करूया आणि मी एरो बटनावरती क्लिक करते. एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिलेल्या दस्तावेजावर आधारित 20 महत्वाचे वास्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न खालीलप्रमाणे आहेत. वास्को द गामा पोर्तुगीज खलाशी भारतात कोणत्या वर्षी पोहोचला होता? 1498 ह्याचं उत्तर आहे. वास्को द गामा 1498 मध्ये कालिकत कोझीकडे तो पोहोचला होता, ज्यामुळे भारतात युरोपीय वसाहतवादीची सुरुवात झालेली होती. कोणत्या मराठी शासकाने युरोपीय व्यापाऱ्यांचे छुपे हेतू ओळखून प्रबल आरमाराची उभारणी केली? इथे आहे उत्तर. मी डायरेक्ट तुम्हाला सांगते, इथे तुम्ही ऑप्शन पाहत असाल. छत्रपती शिवाजी महाराज. स्पष्टीकरण त्यांनी दिलेले. महाराजांनी परकीय घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी स्वतंत्र आरमार उभारले होते. 1661 मध्ये ब्रिटनचा राजा चार्ल्स दुसरा याला मुंबई बेट कोणाकडून आंदण म्हणून मिळाले होते? उत्तर आहे पोर्तुगीज. स्पष्टीकरण आहे दिलेलं आहे त्यांनी. पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ब्रॅगन्झा हिच्या ब्रिटनच्या राजाशी झालेल्या विवाहाच्या वेळी पोर्तुगीजांनी मुंबई बेट ब्रिटिशांना दिले होते. 1739 मध्ये पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला कोणी जिंकला होता? उत्तर आहे चिमाजी अप्पा. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी परकीय सत्तेविरुद्ध दिलेला हा एक अत्यंत मोठा विजय होता. महाराष्ट्रातील मराठ्यांची सत्ता कोणत्या वर्षी पूर्णपणे संपुष्टात आली? उत्तर आहे 1818. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांची सत्ता संपली आणि महाराष्ट्रात ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. ब्रिटिशांच्या अन्यायी राजवटीविरुद्ध महाराष्ट्रात सशस्त्र उठाव करणारे आद्य क्रांतिकारक कोण? उत्तर आहे उमाजी नाईक. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये कुठे करण्यात आली होती? उत्तर आहे पुणे. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? योमेशचंद्र बॅनर्जी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा कोणी केली? लोकमान्य टिळकांनी केली होती ही घोषणा. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना 1904 मध्ये कोणी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. 1942च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान साताऱ्यात पत्री सरकार कोणी स्थापन केले होते? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी कोणती लष्करी कार्यवाही करण्यात आली होती? ऑपरेशन पोलो. गोवा कोणत्या वर्षी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पूर्णपणे मुक्त झाला होता? 1961 मध्ये. कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचे धोरण राबवणारे आरक्षणाचे जनक कोण आहेत? राजश्री शाहू महाराज. भारतात माहितीचा अधिकार RTI कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? उत्तर आहे 2005 मध्ये. अण्णा हजारे यांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर 12 ऑक्टोबर 2005 रोजी हा कायदा संपूर्ण भारतात लागू झाला होता. पोर्तुगीजांनी समुद्र व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या परवाना पद्धत सुरू केली होती? कथाच पद्धत केली होती. पोर्तुगीजांच्या परवानगीशिवाय भारतीय जहाजांना समुद्रात प्रवास करण्याची बंदी होती, त्यासाठी हा परवाना घ्यावा लागायचा. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात खानदेशातील भिलांचे नेतृत्व कोणी केली? कजारसिंह नाईक. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जातात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटनाचे मुख्यालय कुठे आहे? काठमांडू येथे. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या समाज सुधारकाने विशेष प्रयत्न केले होते? राजा राममोहन राय यांनी केले होते. अशा प्रकारे आपण MCQ सुद्धा जनरेट केलेले आहेत नोटबुक केलमचा वापर करून. हा जो पूर्ण चॅप्टर आहे त्याच्याबद्दल काय काय आपण जनरेट करू शकतो नोटबुक केलमचा वापर करून, हे पूर्ण व्हिडिओ खूप असा मोठा होणार आहे. मी इथे प्रॉम्प्ट दिलेला आहे. लिस्ट ऑल इम्पॉर्टंट हिस्टोलॉजिकल पर्सनॅलिटीज मेन्शन इन द डॉक्युमेंट. मेन्शन द नेम, राईट टू इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ ईच पर्सन, कीप द एक्सप्लेनेशन शॉर्ट, राईट इन मराठी असं ऑप्शन दिलेलं आहे. मी एरो बटनावरती क्लिक करते. पर्सनॅलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत. पहिले छत्रपती शिवाजी महाराज. योगदान आहे स्वातंत्र्य आरमाराची उभारणी करून परकीय वसाहतवाद्यांना प्रखर विरोध केला होता त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांचे छुपे हेतू ओळखून स्वराज्याच्या संरक्षणासाठी दूरदृष्टीचे धोरण आखले होते. छत्रपती संभाजी महाराज. योगदान आहे त्यांचे पोर्तुगीजांचा रेव दंडा बंदरावर हल्ला करून त्यांना प्रखर लढा दिला होता त्यांनी.
जंजिराच्या सिद्धीचा नाश करण्यासाठी त्यांनी तीव्र मोहिमा आखल्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून बहुजन समाजाच्या हितासाठी जागृतीचे कार्य केले होते. स्पष्टीकरण त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक सत्तेचा पाया घातला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योगदान आहे त्यांचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संविधानाच्या निर्मितीत अमूल्य योगदान दिले होते. त्यांनी स्पष्टीकरण आहे महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करून दलितांना पाण्याचे हक्क मिळवून दिले होते. त्यांनी राजश्री शाहू महाराज योगदान आहे कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली होती. स्पष्टीकरण संस्थानात मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी लागू केला होता. लोकमान्य टिळकांनी केसरी पत्राद्वारे प्रखर राष्ट्रवाद मांडला आणि स्वराज्य हा मंत्र दिला होता. त्यांनी प्रतियोगी सहकारिता हे धोरण मांडून भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारती गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन करून सशस्त्र क्रांतीला त्यांनी दिशा दिली होती. 1857 स्वातंत्र्य समर हा प्रेरणादायी ग्रंथ लिहून तरुणांमध्ये देशप्रेम जागवले होते. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्यानंतर 500हून अधिक संस्थानांचे विलिनीकरण करून भारताचे एकत्रीकरण केले होते. हैदराबाद आणि जुनागड संस्थानाचा प्रश्न मुत्सद्देपणे त्यांनी सोडवला होता. महात्मा गांधी यांनी असहकार आणि सविनय कायदेभंग यासारख्या अहिंसक चळवळीचे जागतिक पातळीवरती नियंत्रण केले होते. 1942 मध्ये छोडो भारत आंदोलनाद्वारे करेंगे या मरेंगे हा त्यांनी ऐतिहासिक संदेश दिला होता. उमाजी नायकांनी ब्रिटिशांविरुद्ध महाराष्ट्रामध्ये सशस्त्र उठाव करून क्रांतीची पहिली मशाल पेटवली. त्यांनी रामोशाने संघटित करून ब्रिटिश सत्तेला उघड आव्हान दिले होते. सावित्रीबाई फुले प्रतिकूल परिस्थितीत मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करून स्त्री शिक्षणासाठी कार्य केले. सत्यशोधक समाजाच्या कार्यात महात्मा फुलेंना मोलाची साथ दिली. क्रांतिसिंह नाना पाटील 1942च्या आंदोलनादरम्यान साताऱ्यात पत्री सरकार स्थापन करून समांतर शासन चालवले. त्यांनी ब्रिटिश शासन यंत्रणा उधळून लावत लोकशाहीवादी प्रशासन राबवले. स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करून हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व केले. संस्थानातील प्रजेला नागरी व सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राजा राममोहन राय 1829 मध्ये सती प्रथा बेकायदेशीरपणे ठरवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान केले. ब्राह्मण समाजाची स्थापना करून आधुनिक शिक्षणाचा आणि समतेचा पुरस्कार केला. तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत, तसेच सर सय्यद अहमद खान आहेत, ताराबाई शिंदे आहेत, डॉक्टर टी.बी. कुन्हा आहेत, अण्णा हजारे आहेत, चिमाजी अप्पा आहेत. हे सर्व ह्याच्या टॉपिक मध्ये जे इम्पॉर्टंट जे असे जे पर्सनॅलिटीज होती त्यांनी नोटबुक केल्याने आपल्याला एक्सप्लेन करून दिलेले आहे. आणखी जर काही जर डिटेलमध्ये जर प्रॉम्प्ट दिला तर डिटेलमध्ये तो आपल्याला इन्फॉर्मेशन देईल. मी पुन्हा एक प्रॉम्प्ट दिलेला आहे. बेस्ड ऑन दिस डॉक्युमेंट क्रिएट 10 एक्सपेक्टेड एक्झाम क्वेश्चन फॉर एमपीएससी. गिव्ह शॉर्ट आन्सर सुटेबल फॉर रिव्हिजन. राईट द आन्सर इन मराठी आणि एरो बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एमपीएससी परीक्षेच्या उजळणीसाठी दस्तऐवजावर आधारित 10 संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पोर्तुगीजांचा कथाच पद्धत काय होती? हिंदी महासागरातून प्रवास करण्यासाठी भारतीय जहाजांना पोर्तुगीजांकडून घ्यावा लागणारा व्यापारी परवाना म्हणजे कथाच होय. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत भरलेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई कशासाठी करण्यात आली? हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी 17 सप्टेंबर 1948 रोजी ही कारवाई करण्यात आली होती. 1739 मध्ये वसईच्या युद्धात पोर्तुगीजांचा पराभव कोणी केला? महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतिकारकाने 1824 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला? तसेच महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतिकारकाने 1824 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव केला? सार्क संघटनेची स्थापना कधी झाली आणि त्यांचे सचिवालय कुठे होते? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? भारतात माहितीचा अधिकार कायदा करून कोणत्या वर्षापासून लागू झाला होता? उत्तर आहे अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा संपूर्ण भारतात लागू करण्यात आला.
भारतीय हवाई दलात पहिल्या महिला लढाऊ वैमानिक म्हणून कोणाची निवड झाली? 2016 मध्ये अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांची लढाई वैमानिक म्हणून निवड झाली. आपण एक व्हिडिओ जनरेट केलेला आहे, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो इथे. नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग साखळी प्रतिक्रियेबद्दल बोलणार आहोत. एक अशी चेन रिॲक्शन जी जवळजवळ 500 वर्षांपूर्वी युरोपमध्ये सुरू झाली आणि तिचा शेवट वसाहतवादाच्या युगात झाला. आणि ही सगळी गोष्ट आपण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पुस्तकातून समजून घेणार आहोत. तर सुरुवातच एका प्रश्नानं करूया. एखादी कल्पना किंवा एक नवीन विचार खरंच संपूर्ण जग कायमचं बदलून टाकू शकतो का? कशी ताकद असते एका विचारात? ही संपूर्ण कहाणी आहे ना, ती या एका चित्रात दडलेली आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे शोधाची एक छोटीशी ठिणगी आणि दुसऱ्या बाजूला दिसतोय तो वसाहतवादी सत्तेचा प्रचंड मोठा विस्तार. हा प्रवास नेमका घडला कसा, तेच आज आपल्याला समजून घ्यायचंय. चला तर मग कथेच्या पहिल्या भागाकडे जाऊया. ही ठिणगी पडली होती युरोपमध्ये, जिथे वैचारिक आणि सांस्कृतिक बदलांचं एक अक्षरशः वादळ आलं होतं. या काळाला प्रबोधन युग किंवा इंग्रजीत रेनेसॉन्स असं म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा काळ फक्त जुन्या गोष्टी आठवण्याचा नव्हता, तर ह्यातून एका नवीन भविष्याची पायाभरणी होत होती, ज्याने एकंदर प्रगतीला जबरदस्त चालना मिळाली. आता इथे खूप मोठा बदल झाला, म्हणजे विचारांचा केंद्रबिंदूच बदलला. आधी सगळं काही ईश्वर केंद्रित होतं, पण आता माणूस हा विचारांच्या केंद्रस्थानी आला. यालाच मानवतावाद असं म्हणतात. आणि याच एका बदलाने विचार करण्याचे नवीन मार्ग खुले झाले. आणि गंमत म्हणजे या बदलाला एका अनपेक्षित गोष्टीने मदत केली, ती म्हणजे धर्मयुद्ध. जरी युरोपसाठी ती लष्करीदृष्ट्या अयशस्वी ठरली, तरी अरबांशी संपर्क आल्यामुळे युरोपची मसाल्याच्या पदार्थांशी, रेशीम, रसायनशास्त्र आणि संगीतासारख्या नवीन गोष्टींशी ओळख झाली आणि व्यापारालाही चालना मिळाली. चला आता या साखळीच्या पुढच्या दुव्याकडे जाऊया. या नवीन विचार पद्धतीमुळे झालं काय की वैज्ञानिक आणि तांत्रिक शोधांचा जणू काही स्फोटच झाला. छपाईचा शोध हा तर प्रबोधन काळातील सगळ्यात मोठी देणगी मानला जातो. कारण त्यामुळे झालं काय की ज्ञान फक्त काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोचलं आणि प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणं सोपं झालं. या दुर्बिणीतून गॅलिलिओने जे काही पाहिलं त्याने तर जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. गुरुचे चंद्र आणि आपल्या चंद्रावरचे डोंगर पाहून त्याने कोपर्निकसच्या सिद्धांताला एक वैज्ञानिक पुरावा दिला की पृथ्वी नाही तर सूर्य ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आहे. आणि मग आली औद्योगिक क्रांती. जेम्स वॅटच्या वाफेच्या इंजिनसारख्या शोधांनी तर उत्पादन आणि वाहतुकीचं चित्रच पालटून टाकलं. सुरुवातीला खाणीतून कोळसा काढण्यासाठी वापरलं जाणारे हे इंजिन नंतर कापड उद्योगात आणि रेल्वेमध्येही वापरलं जाऊ लागलं. यावरून तंत्रज्ञानाचा वेग कसा वाढत होता याचा अंदाज येतो. म्हणजे बघा, एका मागोमाग एक शोध लागत होते. विशेषतः कापड आणि धातू उद्योगात लागलेल्या या शोधांनी औद्योगिक क्रांतीचा पायाच रचला. पण या सगळ्या प्रगतीचा, या सगळ्या घडामोडींचा जगावर एक खूप मोठा आणि म्हणावं तर एक गडद परिणाम झाला, तो म्हणजे वसाहतवादाचा उदय. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की युरोपात लागलेले शोध आणि तिथली औद्योगिक प्रगती याचा संबंध जगभरात साम्राज्य निर्माण होण्याशी कसा काय जुळला? यामागचं लॉजिक तसं अगदी सरळ होतं. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट घडत गेली. कारखान्यांना प्रचंड प्रमाणात स्वस्थ कच्चा माल हवा होता आणि तयार झालेला माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठही हवी होती. आणि ह्याच गरजेतून वसाहतवादाचा जन्म झाला. बरं, आत्तापर्यंत आपण युरोपात काय घडलं ते पाहिलं, पण त्याचा आपल्यावर म्हणजे स्थानिक पातळीवर, विशेषतः भारतात काय परिणाम झाला आणि त्याला इथून काय प्रतिसाद मिळाला ते पाहूया. ज्यावेळी या युरोपीय शक्ती भारतात पाय ठेवत होत्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दृष्ट्या शासकाने त्यांच्याकडून भविष्यात काय धोका होऊ शकतो हे बरोबर ओळखलं होतं. महाराजांच्या आज्ञापत्रातून त्यांची दूरदृष्टी अगदी स्पष्ट दिसते. त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांबद्दल एक सावध आणि सार्वभौम धोरण ठेवलं होतं. त्यांचा उद्देश साफ होता, व्यापार करा पण इथे सत्ता गाजवण्याचा विचारही करू नका. त्यामुळे हा सामना काही एकतर्फी नव्हता. मराठा सत्तेने आपलं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी पोर्तुगीज, डच, इंग्रज या सगळ्याच युरोपीय सत्तांशी संघर्ष केला. हा एका जागतिक शक्तीला स्थानिक पातळीवर दिलेला एक जबरदस्त लढा होता.
तर युरोपातल्या एका वैचारिक बदलाने सुरू झालेली ही साखळी भारताच्या किनाऱ्यापर्यंत कशी येऊन पोहोचली हे आपण पाहिलं. हा इतिहास आपल्याला एक प्रश्न विचारतो की 500 वर्षांपूर्वी जसं जग बदललं तसंच आज आपल्या काळात अशा कोणत्या साखळी प्रतिक्रिया घडत आहेत ज्या भविष्याला एक नवा आकार देतील. नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला आजच सबस्क्राईब करा.